तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली आपल्या या ठिकाणी आपल्या समोर जी गाडी आहे ती आहे एर्टिगा। आणि खरं म्हणजे सध्या मार्केट तोड गाडी असणारी ही गाडी एर्टिगा 7 सीटर गाडी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। आणि त्या गाडीबद्दल आपण या शेडकडून या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। सर, या गाडीचं मॉडेल आणि काय कंडिशन सांगता येईल? सर बघा, ही गाडी आहे 2015ची। बरं, थर्ड ओनर गाडी आहे। टायर वगैरे सगळं एकदम कंडिशनमध्ये आहे। नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे आपल्याकडं। लोनची सुविधा आपल्याकडे सगळे उपलब्ध आहे। जे लोन किती लोन समजा 2, 4, 5 जे लोन असतील समजा ते सगळे आपल्याला करून भेटतील। समजा कुठे ऑल महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही लोन देऊ शकतो। बघा मित्रांनो, ऑल महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांच्याकडं सेलिंग सर्व्हिस या ठिकाणी अवेलेबल आहे। कोणत्याही ठिकाणी ते डिलिव्हरी द्यायला या ठिकाणी गाडीची तयार आहे। आणि खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला लोन किती होतं आहे आणि आपल्याला डाऊन पेमेंट किती भरायचं आहे हे पण आपण त्यांना एकदा विचारून घेऊ। सर, याची ऑफर किती सांगितलेली आहे तुम्ही? ऑफर याची आपण कोट करतो 6.5 लाख रुपये। आपल्याकडं जे लोन करायला येईल त्याला आपण 80 ते 85% लोन मारून देऊ। बाकीचं आणि मिनिमम या ठिकाणी आपल्याला अमाऊंट किती भरावं लागेल या ठिकाणी? या गाडीवर जास्त 40 ते 50 हजार रुपये आपण गाडी देऊ शकतो। ऑल महाराष्ट्रात कुठेही जातो, फक्त 40-50 हजारमध्ये। बघा मित्रांनो, बंपर ऑफर या ठिकाणी डिसेंबर महिन्याची या ठिकाणी आलेली आहे। फक्त 40 हजारमध्ये आपण 6 लाखाची गाडी या ठिकाणी 6-6.5 लाखाची गाडी फक्त 40 हजारामध्ये आपल्या दरवाजात घेऊन जाऊ शकता। आणि गाडी मित्रांनो 7 सीटर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। गाडी छोटी नाही आहे, 7 सीटर आहे आणि मार्केट तोड या ठिकाणी गाडी आहे एर्टिगा MH43 मध्ये। आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे गाडीला ॲव्हरेज जे आहे, ॲव्हरेजच्या नुसार ज्या वेळेस आपण गाडी रोडवर बघतो तर 100% आपल्याला गाडी एर्टिगा या ठिकाणी आपल्याला सध्या रोडवर फिरताना दिसत आहे। या ठिकाणी आपण गाडीचं या ठिकाणी आपण सुद्धा लोकेशन आतून कुशन वगैरे सुद्धा बघू शकता। कुशन फार सुंदर या ठिकाणी त्याने केलेलं आहे। आणि आपण कुशन वगैरे आतून आपण म्हणतो किंवा व्हिडिओमध्ये ते कुशन वगैरे सांगत नाहीत, बऱ्याचदा काही गोष्टी सांगित नाही, पण ते या ठिकाणी कुशनचं सुद्धा या ठिकाणी कंडिशन दाखवतात। आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी गाडी घ्यायला येता तेव्हा सुद्धा आपण स्वतः त्या गाडीचं कंडिशन या ठिकाणी बघू शकता। आणि गाडीची टायरसुद्धा सर्व्हिस या ठिकाणी जवळपास 80-90% या ठिकाणी गाडी टायर कंडिशन आहे। आणि प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस या ठिकाणी याल त्यावेळेस आपण ही गाडीची कंडिशन बघूनच तेव्हाच या ठिकाणी व्यवहार कराल। आणि कागदपत्रांची सुद्धा या ठिकाणी 100% गॅरंटेड आहे। आणि सर, या गाडीचं जे आहे तर इन्शुरन्स पासिंग वगैरे कसं आहे? इन्शुरन्स म्हणजे जे लोन करतात समजा त्यांना कसं आहे, फर्स्ट पार्टी इन्शुरन्स लागतोय। बरं, कारण की लोन करणारे फर्स्ट पार्टी इन्शुरन्स त्यांना स्वतःच्या ज्याच्या नावावर लोन करायचं आपल्याला ते स्वतः ते फाडून घेतात, लोनमध्ये फाडून घेतात ते। गाडीचं इन्शुरन्स थर्ड पार्टी सध्या चालू आहे, पण ते लोनसाठी चालत नाही। म्हणण्याचा अर्थ म्हणजे क्लिअर सांगायचं, बरोबर आहे का नाही? उद्या म्हणजे कस्टमरला या ठिकाणी तकलीफ व्हायला नको, म्हणजे त्यांचं म्हणणं की फर्स्ट पार्टी इन्शुरन्स फाडा आणि फक्त 40 ते 50 हजार मला या ठिकाणी डाऊन पेमेंट द्या आणि जवळ तुम्हाला 85 ते 90% या ठिकाणी तुम्हाला ते या ठिकाणी लोन करून देणार आहेत। सर, तसेच आपण या ठिकाणी बघू इच्छिता की या ठिकाणी MH20 मध्ये या ठिकाणी मला वाटतं स्विफ्ट या ठिकाणी आहे गाडी आहे। ही जी गाडी आहे सर, ही गाडीचं मॉडेल कसं आहे, कोणते गाडी आहे? स्विफ्ट डिझायर 2013ची थर्ड ओनर गाडी आहे। MH20 मध्ये औरंगाबाद पासिंग मध्ये गाडी आहे। 4ही टायर याला बटन टाकलेले आहे। टायराचं आपल्याकडे बिल सुद्धा भेटेल तुम्हाला। बरं, एवढी शाश्वती। बघा मित्रांनो, 100% म्हणजे या ठिकाणी 4 टायर बटन आहे, त्याची पावती सुद्धा या ठिकाणी शेड तुम्हाला या ठिकाणी द्यायला तयार आहे। म्हणजे 100% जेन्युइन या ठिकाणी गाडी तुम्हाला मिळणार आहे फुल कंडिशनमध्ये। सर, इंजनच्या बाबतीत आपण काय सांगाल? इंजन 1 नंबर आहे। इथचं ऑइल पण चेंज केलेलं आहे। डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर घेणाऱ्यांना काहीच त्याला चेंज करायचं काम नाही। बघा मित्रांनो, इथून गाडी काढली, घरी 5 बोटं कुंकवाचे लावायचे आणि गाडी आपण कुठेही लॉंग टूरला या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। टायराचं टेन्शन नाही, ऑइल, पाणी, डिझेल काय जे कोणत्याही गोष्टीचं या ठिकाणी टेन्शन नाही। याची डॉक्युमेंट विषयी काय डॉक्युमेंट तुमचे आपल्याला याच्या गाडीचे डॉक्युमेंट आपले अवेलेबल भेटेल तुम्हाला। याच्यावर कोणतंही लोन नाही। नील गाडी आहे, पेपर जागेवर भेटतील आपल्याकडं। याच्यावर सुद्धा 85-90% लोन होऊन जाईल का? 80% लोन होते या गाडीवर। ही बी 40 ते 45 हजार 50 हजार या कमी जास्त जवळपास 5-10 हजार अंतरावर
आपण 80% लोन करून टाकू त्याला. बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा या गाडीचे क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित आहे आणि फक्त 40 ते 50 हजारामध्ये या ठिकाणी आपण बघतो मित्रांनो की आपण ज्यावेळेस गाडी घ्यायला जातो त्यावेळेस आपण फक्त 30 ते 40 हजार रुपये आपण मोटरसायकलला सुद्धा डाऊन पेमेंट भरतो. तेवढ्याच डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला या ठिकाणी स्विफ्ट डिझायर MH20 मध्ये आणि फुल कंडिशनमध्ये व्हाईट कलरमध्ये जो चालणारा कलर आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आतून कुशन डॅशबोर्ड वगैरे आपण या व्हिडिओमध्ये बघतच असाल. फुल कंडिशनमध्ये या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आणि याची कागदपत्र असेल, परत टायर कंडिशन असेल किंवा इंजन कंडिशन असेल तर आपण प्रत्यक्ष आल्यानंतर ज्यावेळेस गाडी बघाल त्यावेळेस आपण शॉक होऊन जाल, कारण की एवढ्या फुल प्राईसमध्ये, कमी प्राईसमध्ये आणि फुल ऑफरमध्ये या ठिकाणी आपल्याला गाडी मिळत आहे मित्रांनो. तर नक्कीच या ठिकाणी डायमंड कार बाजार या दुकानाला या ठिकाणी सिल्लोडमध्ये औरंगाबाद नाक्यावरती येऊन आपण नक्कीच या ठिकाणी भेट देऊन आपल्या स्वप्नातल्या गाड्या या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकता. सर, या ठिकाणी आपण परत MH12 मध्ये ही जी गाडी बघतोय ही पण एका ठिकाणी स्विफ्टच आहे. तर या गाडीचं मॉडेल काय सर? या गाडीचं मॉडेल आहे 2015 MH12. बरं. पुन्हा पासिंगची गाडी आहे. 2015चं मॉडेल आहे. याची आपण किंमत करतोय 4,90,000 रुपये. ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल. बरोबर. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आले आपण कमी जास्त करून टाकू. बघा मित्रांनो, त्यांनी स्वतः खुद सांगितलं की तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आले असेल तर 100% तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट या ठिकाणी मिळेल. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी याल समोर त्यांना आपण सांगू शकता की परमेश्वर गावंडे पाटील यांच्या आपण चॅनल पाहून या ठिकाणी मी इथं तुमच्या गाडीसाठी आलो आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे तर मित्रांनो, MH12 मध्ये ही जी गाडी आपल्या समोर दिसत आहे, खरं सांगायचं तर MH12 मधले ज्या गाड्या आपल्याकडे येत आहे आपण असं अनुषंगतो की या ज्या गाड्या येतात की फॉल्टी असतात किंवा ज्या MH12 मधल्या गाड्या जास्त आपल्याकडे विक्रीला काय येतात, त्याचं कारण, मेन मुद्द्याचं कारण असं आहे मित्रांनो, त्या ठिकाणी जे ऑफिशियल लोक असतात, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बरेच शिक्षित लोक असतात, हे लोक जास्त या ठिकाणी गाड्या वापरत नाही आहे. बरोबर आहे सर? हेच कारण आहे ना? आमचं कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे जेव्हा आम्ही गाडी आणतो, विक्रीसाठी गाडी आणतो, आमची गाडी आल्यानंतर डायरेक्ट आमची गाडी गॅरेजवर जाते. तिथनं पूर्ण जनरल चेकिंग होऊन पूर्ण स्पेअर पार्ट त्याला नवीन टाकून तेव्हा आमच्या ऑफिसवर गाडी आम्ही ऑलरेडी आणून ठेवतो. बघा मित्रांनो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे एखादं पेशंट असतं त्याचा MRI केला जातो, MRI केल्याच्या नंतरच ते पेशंट या ठिकाणी घरी घेऊन जायला जातं, त्याच पद्धतीने त्यांच्या गाडीचं प्रोसेस असतं. जेव्हाही ते गाडी एखाद्या डेकोरून किंवा एखाद्या एजंटकडून किंवा कोणत्याही कस्टमरकडून गाडी ज्यावेळेस खरेदी करतात त्यावेळेस ते डायरेक्ट ऑन द स्पॉट आपल्या दुकानावरती ते लावत नाहीत. ते सरळ त्यांना गॅरेजवर घेऊन जातात आणि त्याचं काही चिल्लर कोणताही फॉल्ट असेल ते फॉल्ट काढल्याच्या नंतरच आपल्या डायमंड कार बाजार या ठिकाणी आपल्या दुकानावरती उभी करतात. आणि म्हणजे कोणाची फसवणूक होऊ नये हेच त्याच्या पाठीमागचा उद्देश. बरोबर, आपला हाच आहे, कोणाची फसवणूक होऊ नये, आपलं नाव आपण खराब करू नये. बरोबर आहे. मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं होतं की या बऱ्याच दुकानं या ठिकाणी सिल्लोडमध्ये पण आहेत, बाहेर पण असतात. बऱ्याच जण थोडेफार 19-20 करतात, पण या ठिकाणी यांचं तत्व असं आहे की 5-10 हजार एका गाडीमध्ये कमी जास्त आपण या ठिकाणी कमवू, परंतु कस्टमर या ठिकाणी खराब होता कामा नये, हेच त्याच्या मागचा उद्देश आहे. कमवायचा आहे, पैसा नाही कमवायचा आपल्याला. म्हणूनच या सेटचं या ठिकाणी डायमंड कार बाजारचं या ठिकाणी फार सुंदर नाव या ठिकाणी त्यांचं नाव घेतात बरेचसे लोक, किंवा डायमंड कार बाजार यांच्याकडे 4 व्हीलरचा मोठा स्टॉक असतो. आणि डायमंड कार बाजारमध्ये एकच गाडी स्विफ्ट डिझायरच नाही, नवे तर प्रत्येक या ठिकाणी गाडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ते स्विफ्ट डिझायर असेल, इर्टिगा असेल, वॅगनॉर असेल, परत व्हेन्यू असेल, परत बोलेनो असेल, ब्रेझा असेल, जोही त्यांच्याकडे स्टॉक या ठिकाणी अवेलेबल होतो तो आपल्या प्रेक्षकांच्या आणि कस्टमरच्या भेटीसाठी या ठिकाणी ते आणत असतात. त्याच्यामुळं या गाडीचं सुद्धा आपण या स्विफ्ट MH12चं आपण कंडिशन बघितलं आहे. या ठिकाणी ही जी गाडी आहे सर, या गाडीचा कलर कोणता आहे? हा गाडीचा कलर याला ऑरेंज कलर म्हणतात याला. बरोबर आहे. आणि ही गाडी बघा, ही 2015ची सेकंड ओनर गाडी आपल्याकडे. आणि हे बोलण्याचा अर्थ असा की ही गाडी जी आहे ती टॉप एंड गाडी आहे. ही बटन स्टार्ट गाडी आहे. बटन स्टार्ट बलेनो मध्ये टॉप एंड गाडी असते ती बटन स्टार्ट आहे.
आणि 2015ची गाडी आहे. आपण याची किंमत कोट करतो 4,10,20,000 रुपये. ऑन द स्पॉट गाडी बलेनो आहे. बलेनो मित्रांनो ऑरेंज कलर मध्ये या ठिकाणी आहे. आणि याला जे आपण शूजनं चालू करतो तसं याला प्रकार नाहीये. याला स्टार्टर असतं, बटन स्टार्टर असतं. ते आपण ज्याप्रमाणे स्टार्टरवर चालू करतो ते स्टार्टर या गाडीला असतं. बरोबर आहे ना सर? हो सर. आणि या गाडीची प्राइस आपण ठेवलेली काय सर? 4,20,000 रुपये कोट करतो आपण. ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल. बघा मित्रांनो 4,20,000 ते 30,000 यांनी ऑफर दिलेली आहे. परंतु असं काही नसतं की आपण ज्याप्रमाणे त्यांनी ऑफर दिली त्याच ऑफरनुसार आपण या ठिकाणी याल, तसं काही नसतं. बऱ्याचदा काय होतं, व्यवहार काय सांगतो की बा एखाद्या वेळेस आपण लोन किती करतो, आपण कॅश किती करतो, यावर सुद्धा ह्या ठिकाणी व्यवहार आपला निर्धार करत असतो. बरोबर आहे ना सर? काय होतं, एखाद्या वेळेस बाय चान्स आपण लोन जास्त करण्याच्या योगामुळे आपलं प्राइस कमी केला जात नाही. आणि ऑन द स्पॉट जर आपण कॅश ऑन डिलिव्हरी जर करत असेल त्यामध्ये 100% आम्ही कमावलं 15,000 कामाचे आम्ही 10,000. असं हे बरोबर आहे मित्रांनो. हे दुसरी गाडी पुन्हा तयार त्यांचा पैसा हा पूर्णपणे मोकळा होऊन जातो आणि समोरची गाडी तुमच्यासाठी ते आणायला त्यांच्याकडे पैसे अवेलेबल असतात. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, आपण जी ऑफर सांगितली त्या पद्धतीने काही नसतं. ऑफर जरी सांगितली पण इथं आल्याच्या नंतर आपला व्यवहार काय सांगतो, या व्यवहारावर या गाडीचा व्यवहार या ठिकाणी डिपेंड करतो. MH03 मध्ये या ठिकाणी ही गाडी आहे आणि ऑरेंज कलर मध्ये आहे. त्या गाडीचं कंडिशन आणि कुशन सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. सर या गाडीची टायर कंडिशन काय? गाडीचे 4ही टायर न्यू ब्रँड आहे. मायक्विल आहे गाडीला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ की गाडी ओरिजिनल ही टॉप एंड गाडी असते. ही टाकले बाहेरून टाकण्याचं कंपनी टोटल कंपनी गाडी आपली. बरोबर. म्हणजे याच्यात काही छेडछाड केलेली गाडी नाही. केलेली नाही. टोटल कंपनी गाडी आहे. बघू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी आतून गाडी या ठिकाणी बघत आहोत. मागूनही त्या ठिकाणी गाडीची टायर कंडिशन सुद्धा या ठिकाणी बघू शकता. आणि बऱ्याचदा आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणतो की बाबा गाडी अशी दाखवली होती तशी दाखवली होती. मित्रांनो काय होतं, कॅमेऱ्यामध्ये बऱ्याचदा क्वालिटी चांगली असेल, एखाद्या कॅमेऱ्याची क्वालिटी थोडा डिम आली असेल, त्यामुळे व्हिडिओ थोडासा 19-20 होऊ शकतो. पण जे प्रत्यक्षात तुम्ही बघाल त्याची क्वालिटी मी सांगू शकणार नाही आणि शेटही सांगू शकणार नाही. जेव्हा आपल्याला या ठिकाणी गाडी पसंत पडेल आणि गाडी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट घ्या किंवा सौदा करा, असा इथं कोणताही रूल नाही आहे. आमचं मूळ हेतू काय माहिती आहे का, गाडीची मूळ परिस्थिती आमच्या टेबलवर काय आहे आम्ही ती सांगू. खोटं बोलण्याचं कारण काहीच नाही आमच्याकडे, अजिबात नाही. खोटं बोलून आम्ही धंदा करत नाही. आणि बऱ्याचदा काही कार डेकोरवरती असं ऐकलं जातं की बाबा ते गाडी ट्रायलला सुद्धा देत नाही. पण इथं 100% मी आल्यापासून 2-3 या ठिकाणी कस्टमर आले, त्यांनी बिंदासपणे सेटने त्यांच्याकडे चाबी दिली. 10 किलोमीटर ट्रायल मारायची. तुमचं कोणी मेकॅनिक असेल, तुमचं कोणी पुन्हा डेंटर पेंटर जी असेल त्याला गाडी नेऊन दाखवायची, बरोबर, त्याच्यानंतर घ्यायची. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही 2 किलोमीटरचा ड्राईव्ह नका करू, 10 किलोमीटरचा करा. जेव्हा तुमची शाश्वती पूर्ण त्या गाडीवरती आपलं डिपेंड करेल की नाही गाडी 100% जेन्युइन आहे आणि गाडी फुल कंडिशन मध्ये आहे, तेव्हाच या ठिकाणी आपण गाडीचा व्यवहार करा. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, गावंडे साहेबांचा आता की आमच्या गाडीमध्ये तुम्ही गाडी घेतली, आमच्या गाडीमध्ये काही पेपरचा इश्यू आला, तुमचे पैसे आमची गाडी परत आणून द्यायची, तुमचे पैसे ऑन टेबल घेऊन जायचे. बघा मित्रांनो, 100% गॅरंटी या ठिकाणी गाडीची सुद्धा आहे. आणि मनी बॅक गॅरंटी, म्हणजे आपण म्हणतो ना पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, हे पहिलं निर्माच्या बाबतीत सांगत होते. आणि बऱ्याचदा या ठिकाणी आता या इथं सध्या भेटत नाहीये, परंतु या ठिकाणी कार डेकोरवरती तोच फंडा या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे. पहिले विश्वास करे फिर इस्तेमाल करे. म्हणजे गाडीला तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा गाडीचे पेपरचा इश्यू येत असेल तर तुम्ही तुमचे पैसे तुमची गाडी इथपर्यंत आणून द्यायची आणि तुमचे पैसे ऑन द स्पॉट जागे टेबलवरती तुमचे पैसे आपण या ठिकाणी रिटर्न घेऊन जाऊ शकता. सर या ठिकाणी समोरची जी गाडी आहे ही गाडी आपण प्रेक्षकांना दाखवणार आहेत. MH48 मध्ये ही जी गाडी आहे ही गाडी काय मॉडेलची आहे? ही 2016ची सेकंड ओनर गाडी आहे. बर. ही मोठ्या डिग्गीची म्हणजे LDI गाडी आहे. कारण की 2011 डिसेंबर पासून VDI बंद झालेली आहे. बर. त्यात 12 पासून ही गाडी निघलेली आहे LDI. ही 2016ची सेकंड ओनर गाडी आहे. 4 टर बटन टाकलेले. याचे पण आपण समोरच्या माणसाला, ज्या माणसांनी गाडी घेतली, समजा ज्या कस्टमरने गाडी घेतली, त्याला आपण ऑन टेबल बिल देऊ. बर. 4-5 वर्षाची गॅरंटी, टायराची गॅरंटी. त्याला आपण बिल ओरिजिनल बिल देऊ. बिलावरती गॅरंटी 4-5 वर्षाची गॅरंटी असते.
ही 2016ची गाडी आहे. आपण किंमत कोट करतो 4,25,000 रुपये. ऑन टेबल आपण निगोशिएट करू शकतो त्याला. बरं ठीक आहे. या गाडीवरती लोन किती होऊन जाईल सर? लोन या गाडीवर 3,70,80,000 लोन करून देऊ शकतो आपण. बघा मित्रांनो, या ठिकाणी मिनिमम प्राइस मध्ये आपण कमीत कमी 50,000 रुपये समजा धरून घ्या तुम्ही. बघा मित्रांनो, परत तेच सांगताय की 40 ते 50,000 आणा आणि आपली या ठिकाणी जी चॉईस असेल ती गाडीची, जी आपल्याला कंडिशन पटत असेल, जी आपल्याला योग्य वाटत असेल ती गाडी या ठिकाणी फक्त 40 ते 50,000 मध्ये या ठिकाणी आपण गाडी घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा या गाडीची आपण कंडिशन आतून बघू शकता, कुशन बघू शकता, टायरही बघू शकता. त्यात त्यांनी सांगितलंय की या गाडीचे जे 4 टायर टाकले ते बटन आहे त्याची आपण ऑन द स्पॉट या ठिकाणी ती पावती आपल्याला समोर देणार आहे. आणि पावतीवरती जे कलेक्ट केलं असतं ते 5 वर्षाची या ठिकाणी टायराची गॅरंटी असतात आणि ती गॅरंटी सुद्धा या ठिकाणी ते द्यायला तयार आहे. म्हणजे त्यांच्याकडं 100% प्रूफ आहे की गाडीची टायर न्यू कंडिशनमध्ये टाकलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा त्यांचा स्टॉक आहे. आणि यासमोर जी गाडी आहे MH04 मध्ये, आणि ही तर गाडी फक्त ब्रँड न्यू आणि कोरी या ठिकाणी शोरूमच्या बाहेर आल्यासारखी या ठिकाणी गाडीची कंडिशन आहे. MH04 मध्ये गाडी आहे. सर, ही गाडी कोणती? ही गाडी आहे वर्ना 1.6. बरं. हां, वर्ना गाडी आहे, हुंडाईची वर्ना गाडी आहे. 2014ची सेकंड ओनर गाडी आहे. 2014ची गाडी एवढी पॉशमध्ये दिसत आहे सर. असं वाटतंय की ही गाडी जवळपास एक 6-7 महिन्यापूर्वी शोरूमच्या बाहेर निघली आणि या ठिकाणी त्याच कंडिशननुसार या ठिकाणी फुल गाडी कंडिशनमध्ये दिसत आहे सर. 2014चीच ना? 2014ची गाडी म्हणल्यावर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी विश्वास बसणार नाही आहे. होंडाईची गाडी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. सर, याचे डॉक्युमेंट कसे आहे? मग डॉक्युमेंट सगळे तुम्हाला इन्शुरन्स सगळे पेपर आपल्याकडे जागेवर भेटतील. बरं. कोणतीही गाडी घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आले, माझ्याकडं पूर्ण गाड्याच कोणत्याही गाडीवर हात ठेवा, तुम्हाला जागेवर पेपर देईल मी. आमच्याकडे असं नाही का पेपर येऊ लागले, NOC येऊ लागली, ते काम आम्ही करत नाही. बरोबर. कारण की आपण व्यवहार करतो, आपण धंदा करतो लोनवर. कारण की आम्हीच असं पेपर बाकी ठेवून जर गाड्या आणल्यात आम्हाला घर विकून करावं लागला. बघा मित्रांनो, अक्षरशः आपल्या मराठी रूढीमध्ये या ठिकाणी रुजलेला माणूस आहे, मराठी माणसामध्ये या ठिकाणी वावरलेला माणूस आहे. असं म्हणतात की प्रत्यक्षात या ठिकाणी ते मोमेडियन आहेत, परंतु चालीरीती ज्या आहेत, बोलण्याची शैलीसुद्धा या ठिकाणी आपल्यासारखीच आहे. कारण आपल्या लोकांमध्ये व्यवहार जास्त आहे, आपल्या लोकांमध्ये विश्वास जास्त आहे. बरोबर, हेच कारण आहे. कारण की बऱ्याचदा ते असं म्हणतात की असं जर झालं तर मला इकून सगळं काशीला जावं लागेल. बऱ्याचदा या गोष्टी ह्या म्हणी सुद्धा कोणाला कळत नाही. पण या ठिकाणी त्यांना आपल्या समाजात वावरल्या कारणानं आणि आपल्या बऱ्याचदा आपल्या मराठी माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि म्हणजे व्यवहार या ठिकाणी दर्शवतो की किती लोकांच्या कनेक्टेड हा या डायमंड कार बाजार आहे, हेच या ठिकाणी दर्शवलं जातं. जर ही होंडाईची गाडी आहे, या ठिकाणी आपण या गाडीची कंडिशन या ठिकाणी बघू शकता. MH04 मध्ये या ठिकाणी गाडी आहे. मित्रांनो, कंडिशन बघत असाल तर 2014ची कंडिशन म्हणून तुम्हाला शक्य वाटणार नाही, कारण गाडी आहे 2014ची. परंतु ज्यावेळेस आपण आता कुशन बघताय किंवा आपण डॅशबोर्ड बघताय, आपण गाडीचं जे लुक बघताय, हा अजिबात असं वाटत नाही की गाडी जी आहे की ही 2014ची गाडी आहे. बघताय की असं वाटतंय की एक 6-7 महिन्यापूर्वी एक गाडी शोरूमच्या बाहेर निघाली होती आणि काही कारणास्तव एखाद्या कस्टमरने विकली असावी असं आपल्याला वाटतं. परंतु या ठिकाणी तसं काही नाही आहे. गाडीची गुड कंडिशन ठेवल्या कारणानं ही गाडी या ठिकाणी आपल्याला फुल कंडिशनमध्ये मिळणार आहे. या गाडीचे सुद्धा तुम्हाला किती पैसे भरावं लागेल सर? कमीत कमी डाऊन पेमेंट? ह्या गाडीची ही 1.6 गाडी आहे, टॉप एंड गाडी असते. याची लोन वाल्यांकडे यांची किंमत पण आणि त्यांची 80% 85% लोन करून देऊ शकतात ते. आपण ही बी 40 ते 50,000 रुपये आणून द्या गाडी ऑन टेबल. आपण कमी असतं तुमच्या काय धमाका ऑफर काढली आहे सर. हे फक्त डिसेंबर एंडिंग साठी करताय का? बघ, नाही असं काहीच नाही आपलं. डिसेंबर एंडिंग असं काहीच नाही आपलं. गाडी जी आहे म्हणजे आणली बाबा आपल्याला विकायची, पण आपल्याला लोक कमवायची, आपल्याला पैसा नाही कमवायचा आहे. बघा मित्रांनो, यांना लोक कमवायचे आहे आणि कस्टमर या ठिकाणी त्यांना डेव्हलप करायचे आहे. 40-50,000 मध्ये या ठिकाणी गाडी देणार आहे. याची आपण ऑन द रोड याची किंमत किती सांगितली आहे सर? याची आपण 4,30,000 रुपये सांगतो. ऑन टेबल नेगोशिएट करून टाकू. बघा मित्रांनो, 4,30,000 या ठिकाणी 2014ची होंडाईची गाडी आहे. त्यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता या ठिकाणी परत वर्तवली जाते आणि कमीत कमी आपण जर कॅश ऑन
कॅश ऑन डिलिव्हरी जर करत असाल, व्यवहार करत असाल, तर बऱ्याच टक्के शक्यता आहे की कमीत कमी या ठिकाणी आपल्याला रेट या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी सर जी समोर जी गाडी आहे, ही जी गाडी आहे वेगनॉर आहे का? ही गाडी आहे वेगनार. बरं. आणि कोणा समजा ज्याला मोटरसायकल चालवायची त्याने ही गाडी चालवायची. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ मोटरसायकल आता 1,30,000 40,000 मोटरसायकल येऊ लागली. 1.5 लाख रुपये सर. आपण ही गाडी 2008ची गाडी आहे, 28 पर्यंत RR केलेलं आहे. गाडी पेट्रोल CNG आहे. गाडी पूर्ण कंडिशन मध्ये आहे. पेट्रोल CNG म्हटलं पूर्ण गाडी कंडिशन. जी आपण किंमत कोट करतो 1,10,000 1,10,000 रुपये. पण तू ऑन टेबल इथं आल्यानंतर ही गाडी फक्त आपण 90,000 पण देऊन टाकू. अरे बापरे. बघा मित्रांनो, या ठिकाणी सेकंड जर गाडी घ्यायची तर कमीत कमी 80-90,000 पर्यंत आपल्याला या ठिकाणी पैसे द्यावे लागतात. आणि नवी शोरूम जर या ठिकाणी मोटरसायकल काढायची असेल तर 1.5 लाख रुपयापर्यंत 2 लाख रुपयापर्यंत आपल्याला मोटरसायकलची 2 व्हीलरची या ठिकाणी किंमत मोजावी लागते. परंतु या ठिकाणी 4 चाकी गाडी, तीही फुल कंडिशनमध्ये, मॉडेल जरी 2008चं असलं, बरोबर ना सर? 2008चं मॉडेल जरी असलं, परंतु डिपेंड करतं गाडीची कंडिशन काय. बरोबर आहे. 2000 कधी काळी काय होतं, 2019चं मॉडेल असतं पण ते फ्लॉप असतं, आणि जे 2008चं असतं तर ते टॉपला चालतं. म्हणजे काय म्हणतात ना की जुनं ते सोनं. बरोबर आहे ना सर? जुनं ते सोनं या ठिकाणी आहे. आणि फक्त 90,000 रुपयामध्ये या ठिकाणी ही गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, जर आपली फॅमिली छोटी मोठी असेल आणि आपलं बजेट आपलं मोटरसायकल सांभाळापुरतं असेलच, म्हणजे प्रत्येकाच्या घरी आज मोटरसायकल आहे. म्हणजे सोने पे सुहागा कसं आहे माहित आहे का? गाडी फक्त पेट्रोल नाही आहे, पेट्रोल CNG आहे. टू इन वन गाडी आहे. तुम्ही काही यूज करू शकता. एक टाकी भरल्यानंतर तुम्हाला किती लांब नेऊन सोडा, बस विशेष नाही. पण एकदा CNG भरली म्हणजे तुम्ही कितीही फिरू शकता. आणि जनरली आपण फॅमिली घेऊन 200-300 किलोमीटरचा प्रवास सहजपणे करतो. तेवढा म्हणजे कमीत कमी पैशामध्ये आपण कमीत कमी दरामध्ये आपली पूर्ण फॅमिली या ठिकाणी घेऊन फिरू शकता. या ठिकाणी ही गाडी 2008ची आहे. फायनल ऑफर त्यांनी 90,000 दिलेली आहे. त्यातही जर आपल्या चॅनलचं नाव सांगून या ठिकाणी आलात तर त्यातही अजून ते डिस्काउंट करून देतील अशी माझं. हे बघा मित्रांनो, माध्यमांचे आलं ते करून टाकू आपण. काय बघा मित्रांनो, ते नाही म्हणतच नाही आहे, कारण की आपल्या शब्दाला या ठिकाणी मान मिळतोय. म्हणजे 100% या ठिकाणी त्यांना माणसं कमवायची गरज आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण समोरची गाडी या ठिकाणी बघू. MH02 मध्ये स्विफ्ट डिझायर का VD आहे सर? ही स्विफ्ट डिझायर नाही, VD आहे, छोटी आहे. शॉर्ट स्विफ्ट त्याला म्हणतात. हां, ही 2013ची सेकंड ओनर गाडी आहे. आणि गाडी म्हणजे असं सांगायचं तर म्हणजे ही शिक्षकाने वापरलेली गाडी आहे. बरं. गाडी फार कमी चाललेली आहे. गाडीची कंडिशन बघून तुम्ही सांगू शकता किंवा गाडीला 1 रुपया सुद्धा लावायचं काम नाही अजिबात. या पण गाडीचं आपण सगळं ऑइल चेंज, डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर, ACचं फिल्टर सगळं चेंज करून ठेवलेलं आहे. म्हणजे या चाबी टाका आणि घेऊन जा. बघा मित्रांनो, एकदम साधी सिंपल प्रोसेस या ठिकाणी आपल्याला सेट सांगताय. ज्याप्रमाणे ते आपल्याला ज्या ठिकाणी गाईड करताय त्या पद्धतीनं आपल्याला असं वाटत असेल की ज्याप्रमाणे आपण शाळेत जातो त्यावेळेस 1ली 2रीचं आपल्याला 1-2 वाटत होते, अवघड वाटत होते. पण ज्यावेळेस आपण 10वीला जातो तेच एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कळून जातं. त्याच पद्धतीने सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला गाडी घरी कशी घेऊन जायची, मिनिमम प्राईस किती लागेल, किती डाऊन पेमेंट भरायचं आणि गाडीची कंडिशन काय सांगते, हे सर्वसामान्य आपल्या व्यक्ती आपल्याला लवकर कळत नाही. पण ते सर्वसामान्यातून सामान्य लोकांना सुद्धा कळेल या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी गाईड केलेली आहे. सर सांगता याप्रमाणे की गाडी जी कंडिशन आहे तर ही शिक्षकाची गाडी होती. बघू शकता मित्रांनो, बाहेरून जी गाडी आहे फुल कंडिशनमध्ये या ठिकाणी गाडी आहे. आतूनही कुशन त्या पद्धतीनं आहे, आपण बघू शकता. डॅशबोर्ड वगैरे आणि बाहेरून कंडिशन, डोअर्स, बऱ्याचदा डोअर्सवरचे आपण लक्ष घालतो. डोअर्सवरती आपण लक्ष घालून त्यावरती गाडी कुठं ॲक्सिडेंटली आहे किंवा नाही, किंवा पेंटिंग झालेली आहे की नाही, या गोष्टी आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढंही आपण मी सांगू शकणार नाही जेवढं आपल्याला, आपण गाडी घेणार आहात त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात. या ठिकाणी प्रत्यक्ष आल्यानंतर आपण गाडीची या ठिकाणी क्वालिटी, या ठिकाणी कंडिशन या ठिकाणी आपण चेक करू शकतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की गाडीची AC, ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आल्यानंतर चेक केलेल्या आहेत आणि चेंज केलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी गाडीची या ठिकाणी फुल कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर, आमच्या दुकानात एक तुम्हाला माझ्या शॉपची मी एक गोष्ट सांगतो. माझं डायमंड कार बाजार, औरंगाबाद रोड, औरंगाबाद नाका, सिल्लोड. मूळ मग सांगायचं कारण म्हणजे कोणतीही माझ्याकडं तुम्ही गाडी घेतली म्हणजे आमचं एक कारण असं आहे आणि गोष्ट अशी आहे की मी कोणतीही गाडी आणली, आम्ही ॲक्सिडेंटल गाडी घेत नाही. बरोबर आहे.
जेव्हा आपण गाडी खरेदी करतो तेव्हा आम्ही फक्त नॉन ॲक्सिडेंट गाडी घेतो. बरोबर आहे. कस्टमर या ठिकाणी डचकला नाही पाहिजे, तुम्हाला भेटणार नाही. बरोबर बरोबर. या ठिकाणी पहिलेच ते ज्यावेळेस गाडी खरेदी करतात कस्टमरसाठी, त्यांना माहिती आहे आपण एक ट्रान्सपोर्टमधला दुवा आहे. त्यांना ती स्वतः घरी खरेदी करायची नसते आणि समोर ज्या कस्टमरला द्यायची असते त्या कस्टमरशी कायम त्यांचा संवाद गोड असावा. सांगायचा अर्थ असं म्हणजे काय, थोडेसे आपल्या 10-20 कमवण्यासाठी लोकांच्या खेळायचं नाही. बरोबर बरोबर. हा बऱ्याचदा काय होतं, गाडी ज्यावेळेस आपण कंडिशनमध्ये घेतो परंतु तिचा ॲक्सिडेंटला प्रॉब्लेम जर असेल तर ती एका साईडला ओढणे किंवा तिचा टायर सोडून देणे, अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दिसतात. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की बाबा ॲक्सिडेंटली गाडी मी पहिलेच आणत नाही, कारण कोणाच्या 10-20 हजारासाठी आपण कोणाच्या जीवाची खेळू नये. बरोबर आहे सर. गाडीमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे गावंडे साहेब की जर गाडीमध्ये कस्टमर आपल्याकडे आलाय समजा आणि त्यांनी सांगितले की बाबा गाडीमध्ये ह्या सर सेट या गाडीमध्ये हे काम आहे, ते काम आम्ही त्याला लगेच करून देऊ. बघा मित्रांनो, तुम्ही फक्त इथून फॉल्ट काढून द्या, तुम्हाला ते फॉल्ट क्लिअर करून देतील. बरोबर. तू 100ची असो का 10,000ची असो, आम्ही जागेवर त्याला करून देऊ. बस, त्यांना काही घेणं नाही. तुम्ही फक्त त्या गाडीचं कंडिशन बघून तुम्हाला त्याला प्रॉब्लेम सांगायचं की हा प्रॉब्लेम याला फॉल्ट आहे, ते याच ठिकाणी ऑन द स्पॉट तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी क्लिअर करून लगेच या ठिकाणी तुमच्या समोर सॉल्व्ह करून दिलं जाईल. असं म्हणणार नाही की ही 10,000चं मी करू शकणार नाही, तुम्ही करून घ्या. ते तुम्हाला करून देतील आणि नंतरच तुम्ही या ठिकाणी गाडीचं या ठिकाणी प्राईस या ठिकाणी आपण ठरवू शकता. बरोबर आहे मित्रांनो. चला मित्रांनो, या ठिकाणी एवढ्या स्टॉकच्या आपण शेवट करून बऱ्याचदा अजून जो स्टॉक आल्यानंतर त्यांना परत एकदा भेट देऊ आणि डायमंड कार बाजार आपण बघू शकता की औरंगाबाद रोड औरंगाबाद नाका सिल्लोडमध्ये या ठिकाणी त्यांचा कार डेकोर या ठिकाणी आहे. परत त्यांचं नाव ऐकून घ्या, डायमंड कार बाजार. त्यांचं आपलं नाव सांगून द्या सर. माझं नाव रफिक शेख. बरं, रफिक शेख यांचं आपण केव्हा विचारायची गरज नाही. औरंगाबाद नाक्यावरती आले तर सिल्लोडमध्ये कोणी तुम्ही फक्त डायमंड कार सिल्लोडमध्ये ते एंटर झाल्यानंतर आपल्या दुकानाचं नाव सांगून डायमंड कार बाजार औरंगाबाद नाका सिल्लोड कोणाला विचारलं लगेच तुम्हाला सांगतील ते. बरोबर आहे. या ठिकाणी यायला पण आपल्याकडे गावण्यासारखं असं मध्यस्थी दुकान नाही आहे. आता लोकेशन बायपासचा टर्न मारला लगेच आपल्या या ठिकाणी जे दिसतंय ते तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो की हा जो औरंगाबाद नाका आहे या ठिकाणी हा बायपास आहे, इथंच त्यांचं कॉर्नरवरतीच दुकान आहे. औरंगाबादमधून ज्यावेळेस आपण सिल्लोडमध्ये एंटर होतो त्याच लेफ्ट साईडला या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी दुकान आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओचा एंडपर्यंत आलो आहोत. तर आपण ज्या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल, कोणत्याही कानाकोपऱ्यात बघत असाल, ज्यांच्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात या ठिकाणी ही डिलिव्हरी देण्याचं या ठिकाणी काम करत आहे. असं नाही आहे की तुम्ही दुरून आले किंवा तुमच्यावर भरोसा नाही, तसं काही नाही आहे. तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित व्हेरीफाय असेल, तुमचं सिव्हिल ओके असेल किंवा थोडं 19-20 पण असेल, डॉक्युमेंट एकदम आपल्याला व्यवस्थित म्हणजे कसं आहे, समोरच्या माणसाचं सिव्हिल चांगलं असलं पाहिजे. फायनान्सला जे लागतं त्यांच्याकडे कंप्लेंट असलं आपण त्यांचं सिव्हिल काढतो, सिव्हिल चांगलं असलं लोनवाला आपण विचारून घेतो बाबा त्यांचं सिव्हिल चांगलं आहे का, ती ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही असं आपण इथं बसल्या त्यांना लोन करून देऊ. बरोबर आहे. बघा मित्रांनो, फक्त ऑल महाराष्ट्रामध्ये आपली डॉक्युमेंटरी क्लिअर जर असेल, आपली व्हेरीफाय जर कागदपत्र सिव्हिल स्कोर जर या ठिकाणी व्यवस्थित असेल, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून या, तुमचं ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितलं तेवढंच डाऊन पेमेंट तुम्ही इथं घेऊन या, तेवढेच डाऊन पेमेंटवर तुमची गाडी या ठिकाणी कॅश ऑन डिलिव्हरी या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी मित्रांनो वेळ झाली आहे या ठिकाणी या व्हिडिओची रजा घेण्याची. तर या आमच्या व्हिडिओला आमच्या यूट्यूब चॅनलला वेळ दिल्याबद्दल खरोखरच मनापासून धन्यवाद आणि प्रेक्षकांसाठी या ठिकाणी चांगला स्टॉक आणण्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि आपल्या गाड्या या ठिकाणी तुम्ही आणत जा आणि मी सुद्धा लोकांसाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवत जाईल मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटही करा की तुम्हाला काय आवश्यकता आहे, कोणत्या गाडीची आवश्यकता आहे. नक्कीच मी तुम्हाला या गाडीचा ती गाडी शोधण्याचा प्रयत्न करीन, कारण मी शोध वार्ता म्हणून तुमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तर मित्रांनो नमस्कार आणि जय हिंद. या ठिकाणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.